अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन सण हा कधी साजरा करावा, त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, भद्राकाळ कधी असणार आहे याबद्दल माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला माहिती नीट समजेल। आता बघा, रक्षाबंधन हा सण म्हटला की हा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा हा दिवस आहे। बहीण भावाच्या नात्यातली ताकद, त्याचप्रमाणे प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक म्हणजे हा सण आहे। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधत असते आणि त्याला दीर्घायुष्य मिळावं त्याच्या आनंदासाठी ती प्रार्थना करत असते। त्याचप्रमाणे भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला आजन्म तिचं रक्षण करण्याचं वचन देत असतो। तसेच या नात्याचा गोडवा म्हणून तो आपल्या बहिणीसाठी एक भेटवस्तू सुद्धा देत असतो। बघा, तर श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन असं म्हटलं जातं। त्या दिवशी हा सण आपल्याला साजरा करायचा असतो। आता यावर्षी रक्षाबंधन म्हणजे पौर्णिमा ही 2 दिवस आहे। 8 ऑगस्टला सुद्धा पौर्णिमा आहे आणि 9 ऑगस्टला सुद्धा आहे। तर मग रक्षाबंधन हा सण कधी साजरा करावा, 8 तारखेला करावा की 9 तारखेला करावा हा संभ्रम तयार झालेला आहे आणि अनेकांना समजत नाही की कधी करावा। त्याचप्रमाणे शुभ मुहूर्त सुद्धा कोणता आहे, कारण की आपल्या बहिणींसाठी आपला भाऊ म्हणजे जीव की प्राण असतो। त्यामुळे आपल्या भावाला राखी बांधावी तर आपण एक शुभ मुहूर्त बघून तो बांधत असतो। आता बऱ्याच जणांचा याचा विश्वास नसेल किंवा काहींचा असेल सुद्धा। ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही पाळला तरी चालेल, ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्कीच पाळा, अर्थात ते आपल्या भावासाठी चांगलंच असणार आहे। तर आता आपण बघूया की पौर्णिमा नेमकी कधी आहे। हिंदू पंचांगानुसार 8 ऑगस्टला दुपारी 2:12 पौर्णिमा सुरू होत आहे, तर ती 9 ऑगस्टला दुपारी 1:24 असणार आहे। तर अर्थात उदय तिथीनुसार 9 ऑगस्टला रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे, म्हणजेच राखी पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे। आता त्यामध्ये शुभ मुहूर्त कोणता आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण बघूया। तर सकाळी 9 ऑगस्टला सकाळी 5:35 पासून ते दुपारी 1:24 शुभ मुहूर्त असणार आहे। म्हणजे तब्बल 7 तास 49 मिनिटांचा हा शुभ मुहूर्त असणार आहे। आता बघा, राखी बांधताना भद्राकाळ खूप ग्राह्य धरला जातो, कारण की असं म्हणतात की भद्राकाळामध्ये आपल्या भावाला राखी बांधू नये। त्यामागचा एक समज असा पण आहे की रावणाला त्याच्या बहिणीने या भद्राकाळामध्ये राखी बांधली होती आणि त्यामुळे त्याचा अंत झाला होता, म्हणून आपण सगळेजण भद्राकाळ पाळत असतो। आता यावर्षी आनंदाची गोष्ट अशी आहे की यावर्षी भद्राकाळ नाहीये, कारण की 9 ऑगस्टला सूर्योदयापूर्वीच भद्राकाळ संपणार आहे। त्यामुळे 9 ऑगस्टला तुम्हाला सकाळी 5:35 पासून ते तुम्ही दुपारी 1:24 राखी बांधू शकता। आणि त्यातल्या त्यात अभिजित मुहूर्त म्हणजे 12 पासून ते 12:53 हा अभिजित मुहूर्त आहे। म्हणजे 12 वाजेपासून ते 12:53 हा अभिजित मुहूर्त आहे। आणि या अभिजित मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता, कारण की हा काळ सर्वोत्तम काळ समजला जातो राखी बांधण्यासाठी। तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता। बघा, राखी निवडताना ती कधी पण व्यवस्थित निवडा, त्यामध्ये व्यवस्थित चिन्ह असलेली किंवा त्यामध्ये कोणत्याही क्रूरतेचे साईन नको किंवा कुठलेही चित्रविचित्र आकार नको राखीचे, अशी राखी आपल्या भावाला निवडा। अतिशय साधी सिंपल आहे, किंवा तुम्ही त्यामध्ये रुद्राक्ष निवडू शकता। पण बघा, काही जण देवतांच्या फोटोची किंवा गणपती बाप्पांची किंवा कुठल्याही देवाचा फोटो आहे किंवा आकार आहे, चिन्ह आहे देवतेचं, अशी राखी निवडतात। पण बघा, अशी राखी चुकूनही निवडू नका, कारण की काय होतं ना, आपण ती राखी बांधतो पण बघा दैनंदिन जीवनामध्ये त्याचं पावित्र्य आपल्याकडनं राखलं जात नाही, म्हणून कुठल्याही देवतेचा फोटो असलेली किंवा चिन्ह असलेली राखी निवडू नका। राखी निवडताना ती व्यवस्थित बघून किंवा तुटलेली भंगलेली सुद्धा राखी निवडू नका, किंवा त्यामध्ये काळा दोरा आहे, काळा धागा आहे अशी पण राखी निवडू नका। व्यवस्थित राखी घ्या आपल्या भावासाठी, अतिशय साधी घ्या, फक्त ती व्यवस्थित बघून घ्या, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चिन्ह नाहीये ज्यामुळे त्याच्यावर कुठलेही संकट येतील किंवा वाईट परिणाम होतील त्याच्यावर, अशी कुठलीही राखी निवडू नका। राखी निवडताना अगदी व्यवस्थित बघून ती निवडा। आणि हे जे काही शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितले आहेत त्या शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याचा प्रयत्न करा। तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।